तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप गायकर सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल एजी मोटो रायडिंगमध्ये। आणि जस्ट आता आपण आहे ते म्हणजे नालासोपारा स्टेशन आणि सकाळचे वाजले 3:30 परफेक्ट बघू शकता टायमिंग। तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी खूप लवकरात लवकर एक जेजुरीसाठी राईड करणार आहे आणि त्याच राईडसाठी आपण निघालो आहे। कपल राईड, मी आणि मिसेस। 2 वाजताच उठलो होतो, पण आवरता 3-3:30 झाले। ॲक्च्युली 3 वाजता निघायचं होतं, अर्धा तास ऑलरेडी आता लेट। काही हरकत नाही आहे। तर गणपती बाप्पा मोरया। आणि आता डायरेक्ट अपडेट देईल मी चिंचोटी पेट्रोल पंप, त्यानंतर घोडबंदर। आणि ह्या टायमाला रूट मुंब्रा बायपास नसेल, बहुतेक करून तुर्बेकडून असेल। तर ठीक आहे। तर टोटल आपली राईड होणार आहे ती म्हणजे 234 किलोमीटर। आणि त्यानंतर फक्त जाण्याची राईड आहे 234 आणि प्लस रिटर्न। तर रिटर्न मी लोणावळ्यापर्यंतच येणार आहे। त्यानंतर थोडं प्लॅन चेंज आहे, तर बघूया आज रिटर्न मला होता येईल का। अगर काही प्रॉब्लेम आला, म्हणजे जास्त काही लेट वगैरे झालं तिकडे, तर जेजुरीमध्येच आपण वस्ती करूया, असं काहीतरी प्लॅन आहे। तर ठीक आहे, बघूया पुढची जर्नी कशी होते ती, त्याचे अपडेट्स मी तुम्हाला देत राहतो। सध्या आपण राईडचा अनुभव घेऊया। बस मित्रांनो, आता चिंचोटीच्या पेट्रोल पंपवर आपण उभे होतो। पेट्रोल टंकी फुल करून घेतली, बरोबर 940 रुपयाचं फ्यूल आपण आलं टँकमध्ये। गाडी रिझर्वर होती, म्हणजे 12 लिटर 11 लिटर काय टाके ते एकदम परफेक्ट आहे। ठीक आहे, चला हायवेला लागलो आणि पुढची जर्नी चालू करूया। आणि कालोख भरपूर आहे, कारण वाजलेत बघा, तुम्हाला दाखवतो 54, म्हणजे 4 वाजायला 6 मिनिटं बाकी आहेत। तर आता काही शूट नाही करत आहे, आता जेवढा आपल्याला रस्ता कव्हर करता येईल तेवढा करूया। आणि मित्रांनो, आता आहे आपण पनवेल ब्रिजला, पनवेलच्या आसपास, आणि ही लास्ट ब्रिज आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट सुपर एक्सप्रेस ब्रिज लागेल। तर फोडून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट। आणि टाईम झाला आहे 5:28। आता आपण लेफ्ट घेऊन निघणार आहे, कारण पुढे आपल्याला अलाउड नाही आहे बाईकला, एक्सप्रेसवे टाकणार आहे। तर बघू शकता, आता आपण पनवेलला पोहोचलो आहे ऑलरेडी। तर फर्स्ट टाइम आपण एवढं लवकर आहे। हेल्मेटचे काच जरा ओपन केले। तर मित्रांनो, फायनली आता पोहोचलो आपण पनवेलला। आणि पनवेल बायपासने जो उरण करून रस्ता जातो, त्या रस्त्याने आम्ही जाणार आहे। थोडा ब्रेक घेतला, नॉनस्टॉप आलो, आपण कुठेच उतरलो नव्हतो, फक्त पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरलं आणि निघालो। त्यानंतर डायरेक्ट पनवेलमध्ये स्टॉप घेतला। तर मिसेस दिसणार नाही तुम्हाला कालोखा। हे बघा, कंटाळली, इकडे बाईक आणि फ्यूल एकदम फ्यूल करून घेतलंय। टोटल आपण 68 किलोमीटर आतापर्यंत आलोय। ठीक आहे, चला निघूया। 2 तास गाडी चालते कंटिन्यू। आणि 234 की 232 किलोमीटरचं अंतर आहे पूर्ण जेजुरी। आणि हा टप्पा आपल्याला पार करायचा आज। तर खूप म्हणजे खूप मस्त वाटतं। म्हणजे जेजुरीला मी बऱ्याच वेळा गेलो आहे, पण
बाईकने फर्स्ट टाइम जातो आणि ते पण माझ्या मिसेस चालते. आणि आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे, माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे, कारण आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने मी जातो आहे जेजुरीला. एलकोट एलकोट जय मल्हार. तर ही प्लॅनिंग आम्ही केली होती आणि ती आज सक्सेस होणार आहे. देवाची कृपा असू दे. आम्ही व्यवस्थित ट्रॅव्हलिंग करून व्यवस्थित आम्ही तिथे जाऊन दर्शन भेटो आणि मी सुखरूप परत घरी येतो. कारण हा रूट मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण दाखवला होता. इथे जर बाईक चालवायचं असेल कुणी रायडर लोकांना तर स्पीडली बाईक चालवायला खूप मस्त रस्ता आहे. तर आहे पनवेल बायपास. तिथून आपण डायरेक्ट आता जॉईन होणार ते म्हणजे खोपोली. आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे तो डायरेक्ट लोणावळा. तिथे आपल्या काही बॅग्स आहेत ते आपण तिथे ठेवून जाणार आहे, म्हणजे पुढे आपल्याला जास्त प्रॉब्लेम्स नको. जे नेमकेच बॅग आहेत तेच मी घेऊन जाणार आहेत. आपल्याकडे दोघांकडे 2 बॅग आहेत, त्यातली एक बॅग आम्ही तिथेच ठेवणार आहे आणि पुढच्या जर्नीला सुरुवात करणार आहे. तर बघूया पुढे गेल्यानंतर तिथे आपल्याला किती वेळ लागणार आहे, त्या हिशोबाने आपण पुढची अरेंजमेंट करणार आहे की आपण आज रिटर्न व्हायचं आहे की तिथे वस्ती करायची आहे. ठीक आहे, तर भेटूया खोपोलीच्या आसपास या लोणावळामध्ये. तर फायनली आपण खोपोलीमध्ये एंटर. ठीक आहे, तर आता आपण डायरेक्ट निघतोय. इकडे पेट्रोल पंप आणि हा बाई डेपो. मित्रांनो, आहे ना लोणावळाचा नजारा आणि सकाळचे 6:25 यार. सकाळी मी लोणावळामध्ये असा दृश्य पहिल्यांदा. एवढा सकाळी मी कधीच नसतो. तर चला जास्त वेळ न लावता चल संध्याकाळी भेटू. सातवीस लोणावळ्यातून निघालो 7:20ला. आता पुढची नाही बॅग आणि एक हेल्मेट ठेवून दिला मिसेसने आणलेला. कारण आता काय एवढा हे नाही आहे, सकाळी जरा थोडा रिक्स होता त्यामुळे हेल्मेट घेतला होता. काही अंतरावर जिथून लोणावळा स्टेशन आहे आणि आपण फायनल लोणावळामध्ये पोहोचलेलो आहे. पत्कर नाका. आता आपण या टोल नाक्याजवळ आलाय ना, हा पार केला ना का याच्या पुढे आपल्याला लागेल ते एकविराई. तर आपण एकविराई मातेचं दर्शन नाही घेणार आहे, डायरेक्ट आपण जेजुरीसाठीच निघणार आहे. पण तुम्हाला त्याचा एंटर गेट दाखवतो. हे बघा कारला. इथून तुम्ही लेफ्ट घेतलात ना, हा बघा श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान. तर इथून तुम्ही एकविरासाठी जाऊ शकता. आणि आपण एकविराला न जाता राईड कंटिन्यू ठेवणार आहे. तर इकडचे रस्ते बघा काय नजारे आहेत, एकदम मस्त रस्ते आहेत. शार्प छान रस्ते आहे बघा. हा सोडून दिला. ओव्हरऑल इथे रस्ते खूप छान आहेत. रस्ते खूप छान. इकडे ऑटोमॅटिकली लीन करायला लागते गाडी.
तालेगाव 48 किलोमीटर, तालेगाव 10 किलोमीटर. अपाची आराम. पुणे 36, बँगलोर 730. अजून पुणेच 36 किलोमीटर आहे. कारण आपण पुढे गेलो होतो ना थोडा. काय तुला सांगायला लागेल. स्कार्फ टायर में जाएगा. मला वाटतं पूर्ण स्कार्फच्या ह्याच्यामध्येच गेला होता. पुढे चैन मध्ये गेला असं माहिती आहे. खूपच जबरदस्त डेव्हलपमेंट पाहायला मिळतं पुण्यामध्ये. आणि आपण बहुतेक पुण्याच्या आसपास आहे, तालुवाडे गावामध्ये. पिंपरी चिंचवड मध्ये आपलं स्वागत. हे बघा ना, भारी एकदम बोगदे बिगदे बनवले बघा, काय मस्त वाटतंय. एक नंबर वाटतंय. हे बघा, हे बघा, परत एक बोगदा. 3:30 वाजेपासून निघाल्यापासूनचा हा सगळ्यात पहिला सिग्नल आहे आपल्याला. बोला, सगळ्यात पहिला सिग्नल तो पण 22 सेकंदाचा. यार, ह्याच ब्रिजवरती 2 वेळा पिंपरी चिंचवडमध्ये 2 वेळा एकाच ब्रिजवर जातोय बघा. आता इथूनच रिटर्न गेलो होतो. आता पुन्हा मी परत त्याच रोडला आलो. परत इथं झालो ना, आत्ता जस्ट मी इथून गेलो. मला इथून आपल्याला जायचा होता आणि सरळ निघायचा होता. साला त्याच रूटला जातो ना, सीधा निघून जाईल. ह्याच ब्रिजवरून गेलो आणि परत टर्न मारून रिटर्न ह्याच ब्रिजवरती आलो. एक प्रदक्षिणा घातली ब्रिज टू ब्रिज. आपल्याला सरळ जायचं होतं, मी गलतीने राईट घेतला. आपल्याला सरळ जायचं होतं. काही रस्ते कळत नाही आहेत ॲक्च्युली. पहिल्यांदाच आलो आहे. त्या ब्रिजवर जाऊन चुकलो, पुन्हा टर्न घेतला, पुन्हा गेलो, पुन्हा आलो त्याच ब्रिजवरती. आणि आता सरळ जायचं आहे. ही ब्रिज सगळे बंद आहे. आपल्याला मॅप दाखवते सरळ जावा. ठीक आहे, आपण सरळ जाऊया. नक्की कुठे आलं ते पण काही कळत नाही. कोणत्या बागेत आलोय, सारस बागेत. तर बंगला भारी आहे इकडे, डॉन स्कॉय काहीतरी नाव लिहिलंय. जाऊ दस का, हे दाखवते सीधा सीधा. तर आपल्याला ते निघून जाऊया सीधा. अरे कुठं दाखवतोय, पुढे रस्ताच नाही आहे.
काय दाखवते मलाच काय कळत नाही. मॅप फिरवतोय आपल्याला काय ते काय जो तो मॅपवरच घुमतोय. चल बघू इथून जाऊन. त्यात ॲक्च्युली ती ब्रिज आहे ना ती बंद केले त्याच्यामुळे प्रॉब्लेम दाखवते. तर यार पुण्यामध्ये बराच वेळ फिरत बसलो मी. हे बघ आत्ता ही दुकानं दिसायला लागली म्हणजे ओळखीचा रस्ता. तर चहा घेतला ना त्याने सांगितलं की तुम्ही इथून यायला पाहिजे होतं. तर मॅपने मला खूपच फिरवला. तर आता ओके रोडला आहे आणि इथून मला पुन्हा परत 1 तासच दाखवते. म्हणजे माझे 20 मिनटं आहेत ना फुकट गेली. मी पुण्यामध्येच फिरत होतो. ओके नंतर येताना मी नॅशनल हायवेने निघून जाईल. पुन्हा सोडल्याच्या नंतर हा कोणता घाट लागलाय तो माहिती नाही पण जबरदस्त वळणं आहेत. पूर्ण घाट रस्ताच आहे. 9:57 म्हणजे 10 वाजायला आले यार. इथून जेजुरी आता 27 किलोमीटर आहे. फायनली पोहोचलो. 25 मिनटं गेलेत जेजुरीसाठी. कंटिन्यू आम्ही गाडी चालवतच आहे. तर बघा जी आता सिटी पुढे दिसत आहे ना ती जेजुरी सिटी आहे. जलमसर आम्ही पोहोचलो आहे आणि टाईम होत आला आहे 10:40 म्हणजे 11 वाजले. ठीक आहे म्हणजे 11 नाही 11:15च्या आसपास. 10:30 नाश्त्याचा टायमिंग होता आपला. आपण जवळपासच आहे. पंधरा 1 मिनिटामध्ये आम्ही टच होऊन जाऊन जेजुरी. तिथून पुढे जाऊन राईड घ्यायला सांगते. थोडा सिग्नल लागला यार. काय बोलते काय? हा जेजुरी दिसायला लागले म्हणजे ऑलरेडी आपण पोहोचलो. इकडं पार्किंग करायची का? इथंच पार्किंग केली असते. हा सावलीमध्ये पण कुठे लावू? इथे का सावली पडेल ना? तू तर जरा 2 मिनिटं थांब पहिला काढून. आतमध्ये आहे.
भूक लागली जेवूया मस्त. तर मंडळी फायनली खंडोबारायाचे दर्शन झालेलं आहे आणि आपण निघालोय. लहान पोरं बॉल खेळतायत. 3:05 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6, 6:30 फार 7 वाजेपर्यंत आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचणार. आणि आज लोणावळ्यामध्येच वस्ती. आणि प्लॅनिंग तर होती इकडची वस्तीची, पण उरकलं लवकर, त्यामुळे काय मग थांबून फायदा नाही. मग त्यापेक्षा आपलं निघूया आणि लोणावळ्यामध्ये वस्ती करूया. आणि आता रूट कसं करते, काटरंगवरून थोडं चेंजवर करतो, कारण येताना मी पुण्यामध्ये आतमध्ये गेलो आणि वाट लागली, टायमिंग वेस्ट केला, बाकी काही नाही. तर ठीक आहे, निघतो. म्हणजे कसं डायरेक्ट आता लोणावळा. तर दर्शन खूप सुंदर झालं, मिसेस पण खुश. जेवण वगैरे केलं दुपारचं आणि आता निघतोय. तर आता जाते वेळी एवढं काही शूट नाही करणार आहे. तर सर्वांचा
निरोप घेतो आणि व्हिडिओ थोड्या टायमामध्ये आपण क्लोज करूया. कारण आता रस्ते सुसाट आहेत, काही टेन्शन नाही आहे. बघा खूप घाई असते लोकांना, तो त्याच्या मागे नाही राहणार, तो इकडे आला घ्यायसाठी. बघा तर ठीक आहे. त्यामध्ये मोबाईलची चार्जिंग माझी कमी झाली. पॉवर बँकने माझ्या 2 वेळेला बॅटरी चार्ज केल्या, म्हणजे मी घरून ऑलरेडी करून आणल्या होत्या. त्यानंतर दोन्ही बॅटरी एक वेळेला चार्ज केल्या, म्हणजे दोन्ही बॅटरी पुन्हा चार्ज केल्या आणि मोबाईल 14% वरती आला होता, तो 46% वरती चार्ज केला होता. आणि आता परत मी लावून ठेवलं, बघूया किती चार्ज होते. आता तर मला वाटत नाही की चार्जिंगला लागलंय, करून मला वाटतं खतम झालं त्याची चार्जिंगचं. मी मोबाईल आता जास्त यूज नाही करणार आहे, कारण जास्त टाइमचं टिकणार नाही आहे. कारण मॅप चालू ठेवलं तर ॲक्च्युली माझी मिस्टेक झाली. मी चार्जिंग पॉईंट लावायला पाहिजे होता, त्याच्याने कसं झालं असं पॉवर बँक पण चार्ज झाला असता आणि मोबाईल पण चार्ज झाला असता. तर आता गेल्या पहिलं माझं तोच काम असेल, पहिला मोबाईल चार्जर लावायचा बाईकला, सर्वात इम्पॉर्टंट काम. हे बघा पोरं बाकी झोपले, हात करतायत. ओके चालू आहे. तर आता आपण निघूया, तर व्हिडिओ करूया इथंच क्लोज. दृश्य बघू शकता, छान आहे. बाकीचं मी लोणावल्यामध्ये काही गेलं तर तेव्हा शूट केलं, तर त्याच्यावरती छोटा मोठा व्हिडिओ नाही तर ब्लॉग वगैरे नक्की टाकेल. तर आता निघतो फटाफट. चला, गुड बाय.